सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर मीनाक्षी भास्कर जाधव, रोल नंबर 66 आपल्यासमोर मायक्रोटिकची प्रेझेंटेशन करण्यासाठी उपस्थित आहे. आज युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन मालिनिया मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आयोजित ऑनलाईन शॉर्ट टर्म कोर्स रिन्युएबल एनर्जी ॲप्लिकेशन फॉर ग्रीन इकॉनॉमी या विषयावर 19/1/2026 ते 24/1/2026 या कार्यकाळात पूर्ण होत आहे. तर यासाठी माझ्याकडे विषय दिलेला आहे. मायक्रो माझा विषय आहे नवीकरणीय ऊर्जेचे हरित अर्थव्यवस्थेमध्ये योगदान किंवा हरित अर्थव्यवस्थेमध्ये योगदान. या कोर्ससाठी ज्या काही कोर्स कॉर्डिनेटर म्हणून लाभलेल्या डॉक्टर धनश्री महाजन मॅडम, डॉक्टर राठी सर, डॉक्टर प्रवीणा मॅम, डॉक्टर गौरव सर या सर्वांचे तसेच सर्व पार्टिसिपेंट यांचे मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानते आणि माझं मायक्रोटिकची प्रेझेंटेशनला सुरुवात करते. तर आज माझा विषय आहे नवीकरणीय ऊर्जेचे हरित अर्थव्यवस्थेमध्ये असलेले योगदान. तर आज आपल्याला अगोदर नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. त्यानंतर हरित अर्थव्यवस्था म्हणजे काय समजून घ्यावं लागेल आणि या नवीकरणीय ऊर्जेचे हरित अर्थव्यवस्थेतील योगदान काय आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत समाजासाठी किंवा राष्ट्रासाठी, आणि त्याच्यानंतर आपल्याला याची सुरुवात करावी लागेल. तर सुरुवातीला नवीकरणीय ऊर्जा म्हणजे ज्या ऊर्जेचा पुन्हा वापर करता येतो किंवा जी ऊर्जेचं पुनर्निर्माण करता येतं तिचा किंवा पुनर्निर्माण होऊ शकते जी ऊर्जा, त्याला नवीकरणीय ऊर्जा असं म्हणतात. त्याच्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, जैव ऊर्जा इत्यादीचा समावेश होतो. तसेच हरित अर्थव्यवस्था म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करून शाश्वत विकास साधणारी अर्थव्यवस्था म्हणजे हरित अर्थव्यवस्था होय. या हरित अर्थव्यवस्थेमध्ये हरित उद्योग, स्वच्छ ऊर्जा, सेंद्रिय शेती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पाणी, जंगल, माती यांचे संरक्षण, जलसंवर्धन, वृक्ष लागवड, वन संरक्षण, संवर्धन इत्यादीचा समावेश होतो. अशा पद्धतीची हरित अर्थव्यवस्था जर भारताची तयार झाली तर त्या ठिकाणी भारत हे जगातील सर्वात आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि पर्यावरणीयदृष्ट्या सुदृढ अशा प्रकारचं सशक्त राष्ट्र म्हणून या ठिकाणी उदयास येईल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर ही नवीकरणीय ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा पर्यावरणपूरक, शाश्वत आणि दीर्घकालीन आर्थिक विकासाला चालना देत असते आणि त्यामुळे सौर ऊर्जा, जल ऊर्जा, पवन ऊर्जा, जैव ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा या प्रमुख ऊर्जा स्रोतांमुळे